गंगापूर शासकीय तहसील कार्यालयाचे जे स्थलांतर झालेलं आहे। आपण आज गंगापूर तहसीलचे जे नवीन इमारत झाली आहे, एका छताखाली 4 ते 5 कार्यालय या ठिकाणी येणार आहे। याचा उद्घाटन कोणाला न सांगता आमदार प्रशांत बम यांच्या हस्ते झालं होतं। त्याचप्रमाणे आज गंगापूर तहसील कार्यालय जे जुनी तहसील होती, आता गंगापूर तहसील कार्यालय नवीन तहसील कार्यालयामध्ये कामकाज सुरू झालेले आहे। परंतु तहसीलदार यांनी कोणाला आव्हान न करता, नागरिकांना आव्हान न करता ज्या कामकाज आहे जे नवीन इमारतीमध्ये सुरू केलेलं आहे, परंतु काही नागरिकांना या तहसील कार्यालयाचे कुठल्याही प्रकारची न माहिती देता, नागरिकांना आव्हान न करता या कामकाज सुरू केलेलं आहे। परंतु नागरिकांची इतकं गैरसोय झालेली आहे। गंगापूर तहसील कार्यालयाचे जे नवीन इमारतीमध्ये आलेले आहे कामकाजसाठी काही नागरिक आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। बाबा, काय म्हणणं आहे, तुम्ही कशासाठी आलेले इथं? आम्ही ते रस्त्याचं प्रकरण नाही आमचं, त्याच्याकरता आलेले। बरं, तहसील इकडे चांगली होती का तिकडे चांगली होती? तिकडे बरी होती, जवळ होतं जरा जायला। बरं, इथं अधिकारी इकडे लांब आहे जरा जायला, याला जायला लांब आहे। काय सुविधा इथं दिसली तुम्हाला? इथे काही नाही अजून सध्या, पाणी नाही, काही नाही। कुठून आले काका तुम्ही? आम्ही पिंपरीहून आलो, सिंगीकडून आलो। अधिकारी तुम्हाला भेटले का इथं कोणी? भेटले ना, अजून भेटले। अजून काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। काय म्हणणं आहे, तुम्ही हे जे कामकाज उत्पन्नाचा अर्ज दाखल करत आहे आणि सुविधा काय म्हटलं, काय म्हणणं याबद्दल तुमचं? काय नाही, आता इथं सध्याला काहीच नाही, झेरॉक्स वगैरे काहीच उपलब्ध नाही। वरून इथं यायला रस्ता बी नीट नाही, इथं सरळ सरळ। अजून कोणी माहिती नाही, मला विचारून यावं लागेल 4-5 जणाला इथं यायला, माहितीच नाही इथं आलेले म्हणून, इथं शिफ्ट झाले म्हणून। अजून आपण आज गंगापूर ते जे नवीन इमारत आहे त्याच्यामध्ये आज आपण आतमध्ये जाऊन काही अजून नागरिक आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। काय म्हणणं आहे तुमचं या तहसील संदर्भात? लय घाण आहे तिथं, सगळा असं फारशा सगळ्या घाण, त्याचं लाईटाचं नाही सोय आहे मध्ये, कोणी साहेब सुद्धा नाहीये मध्ये, कोणी काही सोय नाही, अजून पाणी सुद्धा प्यायला नाही। नक्कीच या ठिकाणी जे नवीन इमारत झालेले आहे, उद्घाटन सुद्धा कोणाला न सांगता उद्घाटन झालं, तसंच त्याप्रमाणे जे कामकाज सुरू झालेले आहे ते कामकाज सुद्धा तहसीलदार यांनी जे जबाबदारी अधिकारी आहेत त्यांना नागरिकांना कुठल्याही प्रकारचे आव्हान केले नाही। नागरिकांना माहित आहे की जुने तहसील मध्येच कामकाज सुरू आहे, परंतु नागरिक तिथे जाऊन हेलपाटे मारावं लागत आहे। असं आपण बघू शकतात, ज्याप्रमाणे या कोटी रुपये खर्च करून सुद्धा तहसील कार्यालयाचे जे इमारत चांगली तयार केलेली आहे, परंतु स्वच्छता नाही आहे। इथं कुठल्याही प्रकारची नागरिकांना सुविधा देण्यात जे द्यायला पाहिजे त्याप्रमाणे शासन अधुरा आहे असं जाणून घेऊ। आज आम्ही गंगापूर तहसील कार्यालयाचे जे पूर्ण जे नवीन इमारत आहे, हे आहे नायब तहसीलदार साहेबांचं कार्यालय, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। गंगापूरचे नायब तहसीलदार साहेब आहे सर, आज गंगापूरचे नवीन इमारतीमध्ये आपण कामकाज सुरू केलेले आहे, परंतु ज्याप्रमाणे नागरिकांना माहित नाही का तुम्ही कामकाज कुठं सुरू केले आहे, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काय काय सुविधा आहे इथं? पाणी आहे, सगळं स्वच्छता आहे, सगळं आहे। आता नवीनच शिफ्टिंग सुरू आहे आपले, एक आता हळूहळू सुरू होईल। तुम्ही नागरिकांना आव्हान केलं आहे का? आम्ही आता प्रेस नोट काढणार आहेत आज। कधी? आज उद्या काढतोय आम्ही, सगळं सामान आल्यानंतर मग आम्ही टाकणार आहे प्रेस नोट। आज किंवा उद्या असं प्रेस नोट काढणार आहे, काही कर्मचारी आहे, काही नागरिक इथे आलेले आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। बघा, आपण गंगापूरचे जे नवीन इमारती कोटीवाजी खर्च केलेला आहे, अजून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाहीये, हे आपण बघू शकता। फर्निचरचं काम सुद्धा झालेलं नाही आणि अधिकारी कर्मचारी काम कसं करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। नागरिकांचे जे महत्वाचे जे कागदपत्र आहे हे बघू शकतात आपण। असं या ठिकाणी कोणत्याही अधिकाऱ्यांना काही घेणं नाही असं दिसून येत आहे। या गंगापूर इमारत जे सुरुवात पासून उद्घाटन झालं होतं त्याप्रमाणे आज सुद्धा कोणाला न सांगता या कार्यालयाचे असं आपण हे कर्मचाऱ्यांना असं दिसत आहे, आपण बघू शकतात। या ठिकाणी या अधिकारी व कर्मचारी या कार्यालयाचे कामकाज सुरू केलेलं आहे, परंतु नागरिकांचं गैरसोय होऊ राहिली। नागरिकांना निवडणूकची आचारसंहिता लागली तेव्हापासून नागरिकांचे
अनेक समस्या वाढलेल्या आहेत, परंतु या ठिकाणी जे जबाबदार अधिकारी आहे त्यांना कुठल्याही प्रकारची नागरिकांच्या कामामध्ये काही घेणं देणं नाही. अधिकारी वेळेवर येत नाही. अधिकारी छत्रपती संभाजीनगर मधून अपडाऊन करत आहे, येणं जाणं करत आहे. आता 1:10 झाले आहे. जे जबाबदार आहे अधिकारी आहे तहसीलदार साहेब या कार्यालयामध्ये, नवीन कार्यालयामध्ये सुद्धा नाहीये. आम्ही त्या ठिकाणी जुन्या कार्यालयामध्ये गेले आहे, परंतु त्या कार्यालयामध्ये सुद्धा जबाबदार अधिकारी या कार्यालयामध्ये उपस्थित नसल्यामुळे नागरिकांचे गैरसोय होत आहे. या ठिकाणी नागरिकांनी, अजून काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय म्हणणं आहे तुमचं. नमस्कार, मी तात्याराव अप्पासाहेब शिरसाट, सिराजगाव येथील शेतकरी आहे. सर, तहसील तर नवीन कार्यालय झालं, चांगली गोष्ट आहे, पण ज्या पद्धतीने ते कार्यालय नवीन झालं त्या पद्धतीने अधिकारी नव्या विचाराचे व्हायला पाहिजे, नागरिकांचे कामं फास्ट व्हायला पाहिजे. या ठिकाणी आता सत्य परिस्थिती जर सांगायची म्हणली तर तालुक्यातील शेतकऱ्यांचे जे शेतरस्त्याचे प्रश्न आहे हे 7-7, 8-8 वर्षापासून प्रलंबित आहे. तर माझी ह्या नवीन कार्यालयामध्ये जर तहसील येत आहेत, ह्या ठिकाणी माझी ह्या अधिकाऱ्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही नवी जोमाने हे जे काही शेतकरी जे शेतरस्त्यासाठी 7-7 वर्षापासून पडलेले आहेत त्यांचे रस्ते मोकळे करून द्या. नक्कीच अनेक प्रमाणित कार्यालयाचे जे कामकाज आहे ते प्रमाणित आहे. अजून काही नागरिक आहे, काय म्हणणे काका, तुम्ही आज नवीन तहसील मध्ये आले, काय वाटतं तुम्हाला? इथं नवीन तहसील मध्ये आले इथं पहिले तर लोकांची पहिली तर गैरसोय, कारण ही अत्यंत